दसरा मेळावा नुकताच संपलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी मार्गदर्शक आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना यांचे आहेत. ताई, काय सांगाल, आज काय मार्गदर्शन केलं आणि शिवसैनिक म्हणून कशा प्रकारे पाहताय? दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि आमचे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी इतकी प्रेरणा दिलं. हे एक शक्ती प्रदर्शन नव्हते, हे एक विश्वास घेऊन की आम्ही आमचे महाराष्ट्राचे लोक ज्यांना किसान असो किंवा फ्लड विक्टिम्स असो त्यांच्यासाठी शिवसैनिक नेहमीच उभं आहे. आपत्ती असो तेव्हा शिवसेना समोर येतात आणि तेच एक लक्ष घेऊन आपण एकत्र काम करू. तर मी अभिनंदन देणार आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना, बिकॉज ही ऑलवेज थिंक्स आउट ऑफ द बॉक्स. उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे, याच्याकडे कसं पाहतो? काय टीका आणि कशासाठी टीका? जे लोकांना माहिती नाही की देशद्रोही आहे काय आणि देशभक्ती आहे काय. ऑपरेशन सिंधूच्या नंतर एक तो जवाब भारतने दिला पाकिस्तानला. ऑपरेशन तिलकच्या नंतर बघितलं की ऑन ग्राउंड पण काय तो जवाब दिला. त्यांना फक्त हे राजकारण करायचं आहे, टिप्पी बडबड ते बडबडला सोडून पुढे चालले तर ते बेटर होईल आमचे पूर्ण प्रदेशसाठी. आणि मला नाही वाटते की यांना काय सर्टिफिकेट द्यायची आवश्यकता आहे, कारण आमचं काम खूपच छान आहे आणि नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब नंबर 1 अप्रतिम डेडिकेटेड टू द कॉम्युनिटी. पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेची कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल, काय सांगायला? एकच स्ट्रॅटेजी आहे की भगवा स्थानिक स्तरामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये आणि सगळं. तर आपण पाहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत आमचे पक्षप्रमुख आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आमची तयारी चालू आहे आणि नक्कीच विजय हा आमचा असेल. लोकसेवा न्यूज करता अनिल काकडे, नवी मुंबई.